वाढवण बंदरासंदर्भात वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा एकदा चिघळणार असं दिसतंय। जनसुनावणी कायद्याला वाढवण बंदर संघर्ष समितीने आरोप केलेला आहे। जनसुनावणी कायद्याला धरून नाही असा आरोप वाढवण बंदर संघर्ष समितीने केलेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची 19 जानेवारीला सुनावणी होती। वाढवण बंदर उभारणीचा वाद त्यामुळे आता पुन्हा एकदा चिघळेल अशी शक्यता वाटू लागली आहे। वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा एकदा चिघळणार असं दिसतं आहे। जनसुनावणी ही कायद्याला धरून नाही असे आरोप केले जात आहेत। वाढवण बंदर संघर्ष समितीने हा आरोप केलेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची 19 जानेवारीला सुनावणी होती, त्यामुळे वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा एकदा चिघळणार असल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र। वाढवण बंदराचा वाद हा पुन्हा एकदा चिघळणार असल्याचं समजतंय, अधिकची माहिती। नक्कीच वाढवण समुद्र किनारी प्रस्तावित असलेल्या बहुउद्देशीय वाढवण बंदराच्या पर्यावरण जनसुनावणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालघर पोलीस दलाकडून मोठी तयारी केली जात आहे। येत्या शुक्रवारी पार पडणाऱ्या या सुनावणीमध्ये सोनोपंत दांडेकर जे महाविद्यालय या लगतच्या जे क्रीडा संकुल आहे या ठिकाणी मोठा आता मंडप देखील आता उभारण्याचं काम जोरात सुरू आहे। जनसुनावणीच्या ठिकाणी 10 ते 15,000 नागरिकांची आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। 2,500 पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला। मात्र आता हा वाद कुठेतरी चिघळणार असल्याचं चित्र जे आहे ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जी वाढवण बंदर समिती आहे यांच्याकडून देखील आता जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी जी आहे ती केली जात आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।